मित्रांनो, आता आपण आलो आहे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आणि पहिल्यांदा स्नान करून नंतरच व्हिडिओची सुरुवात करेल. तोपर्यंत थोडे थोडे तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ शॉट देण्याचा माझा प्रयत्न होता आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं तसंच काहीतरी वेगळं असेल आणि त्यानंतर मग व्हिडिओची सुरुवात होईल. तर मित्रांनो, आता आपण आहोत चंद्रभागेच्या तीरी आणि माझ्या मागे बघू शकता सगळे साधू संत पालख्या वगैरे येत आहेत आणि एक प्रसन्न असं भावनिक वातावरण मित्रांनो निर्माण झालं आहे. आत्ताच जस्ट चंद्रभागेमध्ये स्नान करून आलो आहे आणि आता जे काय पुढे जे काय होणार आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर रामकृष्ण हरी माऊली, आपण आता आहोत पंढरपूरला आणि हा व्हिडिओ आपला दुसरा आहे. पहिला व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचा आलेला आहे. त्यानंतर पंढरपुरामध्ये आपण 3 दिवस राहणार आहोत आणि 3 दिवसामध्ये जे काय घडणार आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी. इथे काय ठिकाणं देवदर्शनाची करण्यासारखी आहेत किंवा काय खाण्याचे खास आयटम आहेत सगळं तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. राहायचं कुठे, काय करायचं कुठे, या सगळ्या जे आपले जे 3-4 व्हिडिओ येतील ते सगळं आपल्याला बघायला मिळणार. तर नक्कीच जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा. चला लगेच व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, आज एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे पुंडलिकाचा मानाचा दिवस असतो, त्याच्यामुळे आपण आता पुंडलिकाच्या दर्शनासाठी चाललो आहे. जो भक्त पुंडलिकाचा आपण गोष्ट खूप वेळा ऐकली असेल, तर त्याच भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी आपण आज दर्शनासाठी चाललो आहे. टिळा लावल्यानंतर खरोखरच फिलिंग आली की खरोखर आता पंढरपूरला आपण आलो आहे. खूप भारी वाटते. आता आपण थोड्या सगळ्यांची तयारी होईल आणि त्यानंतर जाऊ पुंडलिकाच्या दर्शनासाठी आणि तिथून नंतर पुढे खूप काय बघण्यासारखं आहे. कंटिन्युअसली व्हिडिओ करू, थोडा मोठा होईल, थोडं सांभाळून घ्या. चला. भक्त पुंडलिकाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता पुढे जाणार आहोत. आता पुढे नगर प्रदक्षिणा असेल, मग त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी होतील त्या सगळ्या तुम्हाला दाखवेन. त्यावर तुम्हाला एकदा चंद्रभागा नदी दाखवतो. मित्रांनो, इथे बघा काय जबरदस्त नजारा आहे. सुंदर वाटतंय. सगळं वातावरण असं भक्तिमय वातावरण झालं आहे आणि खूप जबरदस्त मित्रांनो बघा. तर मित्रांनो, आता आपण नगर प्रदक्षिणा करतोय, म्हणजे आपण मंदिराभोवती प्रदक्षिणा लावणार आहोत आणि त्यानंतर मग आपण जिकडे रूमवर थांबलो होतो त्या ठिकाणी परत जाणार आहोत. तर काही रीतिरिवाज परंपरा पूर्वजांनी बनवून ठेवलेल्या आहेत. म्हणजे चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर नामदेव मार्ग असं भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर मग नगर प्रदक्षिणा करायची आणि त्यानंतर मग घरी जायचं. असं हा रुटीन आहे. मग त्यापुढे जे काय होईल ते पण आपण सगळं बघणार आहोत. तर त्या अगोदर नगर प्रदक्षिणा करूया. मित्रांनो, आपण रूमवरती पोचलो आहे. आज रात्री तुम्हाला दाखवू शकलो नाही आपण कुठं राहतो ते. येतवाडकर बंधू 1700 उत्पाद गल्ली पंढरपूर. चला आतमधून तुम्हाला एकदा दाखवतो आपला रूम कसा आहे, आपल्याला राहायची व्यवस्था कुठे आहे ते. हे बघा, कॉमन असा हॉल आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांनी बघा सामान वगैरे इथे ठेवलेलं आहे आणि मी माझी बॅग इथे ठेवली आहे. तर मित्रांनो, प्रायव्हेट रूम करून पण राहू शकलो असतो, पण विषय काय, आमचे जे पूर्वज होते म्हणजे आमच्या पंजोबांच्या काळापासून इथे लोक राहत आहेत. त्याच्यामुळे त्यानंतर आमचे
आजोबा, त्यानंतर वडील, त्यानंतर मग आता आम्ही, अशी हा वारीची परंपरा म्हणजे 4थी पिढी आमची इथे. चला, तर आमचा बाळामामा जेवण बनवतोय. जवळपास सर्जकोट मालवणवरून 100 लोक आलेली आहेत ना मामा? 100 लोकांसाठी जेवण चालू आहे. काय विषय आज? काय नवीन, काय स्पेशल काय आज? मटकी उसळ आणि हां आणि मस्तपैकी जेवण करायचं आहे. आणि कशा प्रकारे मामा किती वर्ष जेवण करतोय तू? 2001 सालापासून आतापर्यंत, म्हणजे जवळपास 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली मित्रांनो. मामा या सर्वांसाठी जेवण बनवतोय. आणि आपलाच लाडका मामा आहे आमच्या गावातील बाळा पराळकर म्हणून. आणि जेवणाचे ऑर्डर वगैरे कुठे असतील तर मामा 100% असतो त्या ठिकाणी. मित्रांनो, मामांच्या घरातनं जी वारी येते त्याला जवळपास 55 वर्षांचा वारसा आहे. तेव्हापासून ही वारी इथपर्यंत येते. आणि मामाने ती अजूनपर्यंत वारसा तो चालू ठेवला ना मामा? सकाळी 6-6:30 वाजता नाश्ता केला होता. त्यानंतर आता परत भूक लागली आहे म्हणून आता परत आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. आता बघूया आता नवीन स्पॉट आता कुठला मिळतोय तो नवीन. आता नवीन ठिकाणी जाऊया आणि तिकडची टेस्ट तुम्हाला सांगतो कशी आहे ती. मित्रांनो, नाश्ता करण्याबद्दल म्हटलं एक फालुदा होऊन जाऊ दे म्हणून फेमस फ्रूट मिल्क शेक फालुदा सेंटरमध्ये आलो आहे. आणि 2 मावा फालुदा सांगितलेत आणि एक पायनॅपल शेक सांगितलं आहे. तर बघूया कशी आहे टेस्ट. पायनॅपल ज्यूस ट्राय करतो त्यामुळे. कसं आहे? भारी, आवडलं. ट्राय करूया मावा फालुदा मिक्स. वाटतो एकदम भारी. सुपर आहे. पूर्ण दुधाचा वापर केलेला आहे. खूप भारी वाटते, म्हणजे खूप छान, जबरदस्त. रेट कार्ड बघा, एकदम जबरदस्त आहे आणि एकदम स्वस्त, एकदम रिजनेबल. मालवणपेक्षा तर खूप स्वस्त आहे. खूप भारी वाटलं मला आणि चव पण खूप चांगली होती. ठिकाणी मित्रांनो, आता आपण फालुदा खायला बसलो होतो ना, फक्त आणि फक्त 110 रुपयाचं झालं. पण क्वालिटी एवढी सुंदर होती ना, म्हणजे पूर्ण दुधामध्ये बनवलेले पदार्थ होते. त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि अजून एकदा विजिट या स्पॉटला नक्की आपण करणार आहोत. तर पुढे आपण फुल रिव्ह्यूचा एकदम व्हिडिओ बनवूया. जेवणाची वेळ झाली आणि आपली सगळी मंडळी जेवणाला बसली. आणि महिला वर्गासाठी डिपार्टमेंट वेगळं आहे, वरती आहे. आणि आम्ही सगळेजण इथे बसले. बघा, मगाशी सांगितलेली मुगाची भाजी आहे, सॉरी मटकीची भाजी, भात. आणि मामा तिकडे डाळ वाटतोय. चला मस्तपैकी जेवण घेऊया, सगळेजण जेवायला या. हे बघा, बस आपली थाळी मस्तपैकी रेडी झाली. आपण काय लोणचं वगैरे खात नाही त्याच्यामुळे एवढंच. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आता आलो रूमवरती. परत खाली होतं मगाशी दाखवलं होतं, पण आता परत आम्हाला वरती शिफ्ट केलं आहे. कारण वरचे जे लोक होतं काही ते दुसरीकडे शिफ्ट झाले, त्याच्यामुळे आम्ही वरती आलो. चला, या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.